छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द आणि धमकी प्रकरणातील नागपूर येथील प्रशांत कोरटकर याच्या विरोधात तपास अद्याप अपूर्ण का, याबाबत कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पोलिसांना नोटीस बजावली आहे। गुन्हा नोंद होऊन 1 वर्ष झाले तरी या गुन्ह्याचा तपास का पूर्ण झालेला नाही, चार्जशीट अद्याप का दाखल झालेले नाही, न्यायालयाने जामीन देताना कोरटकरवर ज्या अटी घातल्या त्यांचे पालन होते का, तो भारताबाहेर पडून गेला आहे का, असा प्रश्न विचारणारी ही कायदेशीर नोटीस आहे। सावंत यांनी ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट श्रिया आवले, ॲडव्होकेट योगेश सावंत, ॲडव्होकेट हेमा काटकर आणि ॲडव्होकेट सकलेन मुजावर यांच्यामार्फत कोल्हापूर पोलिसांना ही नोटीस पाठवली आहे। तब्बल 1 वर्षापूर्वी प्रशांत कोरटकर नावाच्या नागपूरमधल्या एका व्यक्तीनं रात्री 12च्या दरम्यान फोन करून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेली होती। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की त्याच वेळेला आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंद करावा, स्वतः आम्ही डिव्हिजनमध्ये जाऊन तो गुन्हा नोंद केला आणि ते संभाषणाचे जे काही सगळं होतं ते मोबाईल आम्ही त्यांना दिलेला होता, पोलिसांना होता। मग नंतर त्यांना आणलं इथं, जे काय आरोपी होते त्यांना इथं आणलं, त्यांना परत 14 दिवस PC मिळालेली होती। या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, पण आता त्याला 1 वर्ष होत आलं तरी सुद्धा अजूनपर्यंत जी काय ते चार्जशीट होऊन ते पुढं सगळं प्रकरण जायला पाहिजे होतं ते गेलेलं नाही। आम्ही सातत्यानं त्याचा पाठपुरावा करत होतो, पण वेगवेगळी कारणं देत ते कशामुळं थांबवलंय, ते पुढं कुठं कोण त्याचे रक्षक आहेत का शासनामध्ये, अशी एक शंका आम्हाला निर्माण झाल्यामुळं काल आमचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे आणि इतरांनी आम्ही एक लीगल नोटीस पोलिसांना पाठवले की जर पोलीस हे तपास करण्यामध्ये दिरंगाई करत असतील तर आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही। पुन्हा एकदा आम्ही या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावू आणि शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊसाहेब आणि इतर महापुरुषांच्या बद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलेले आहेत आणि ज्या भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल जर शासन गंभीर नसेल तर न्यायालयाची लढाई लढण्यासाठी आम्ही पुन्हा तयारी करतात। यातले 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्या वेळेला आपण गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर चार्जशीट हजर करावी लागते, परंतु चार्जशीट हजर करण्यापूर्वी या सरकारनं महापुरुषाचा अवमान झाल्याबद्दल जी परवानगी दिल्याशिवाय चार्जशीट घालता येत नाही हे कायद्यात अभिप्रेत असल्यामुळं अजूनपर्यंत राज्य सरकारनं कोणतीही परवानगी दिलेली नाही। आणि फॉरेन्सिक लॅबला जो आवाजाचा नमुना गेला त्याचीही तपासणी आज अखेर या सरकारनं दाबून ठेवलेली आहे। जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबची ते जो काही निर्णय तो येत नाही तोपर्यंत शासनाला महापुरुषाचा अवमान झालेल्याची परवानगी देता येत नाही। आणि हे सगळे असे अडक करून हा चार्जशीट दाखल करण्यामध्ये हा खोडसाळपणा केलेला आहे। त्यामुळं आम्ही सगळे इंद्रजित प्रेमी या शासनाचा जाहीर निषेध करतो।